सांगितलं का कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन असणार, त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला 20% आम्ही अधिकचं अनुदान देईल म्हणजे बोनस देऊ, याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे. मच्छीमार आहे, मेंढपाळ आहे आणि मजूर आहे. मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमध्ये, शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी. म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावला अपघाताने त्याला पैसे मिळतात पण मजुराला ते भेटत नाही. तर मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो. कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे, तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातो आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं. 35-40 हजार कोटी रुपये पाहिजे आणि 35-40 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त 1,000 कोटीची गरज आहे. मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही, पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन. फडणवीसांच्या घरासमोर 2 जूनला हे आंदोलन सुरू होईल. 2 जूनला 3 जूनला आम्ही 2 जूनला रात्री आमचं सकाळी सभा 4-5 वाजता सभा बारामतीत होईल. तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहे अहिल्यादेवी होळकरांच्या गावात. 3 तारखेला पंकजाताई मुंडे, 4 तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे आणि 5 तारखेला संजय भाऊ राठोड, 6 तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू. तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील. ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरासमोर. ते ताट वाजवणार म्हणताय का? ताट वाजवणार ताट त्यांनी वाजवायला लावलं तर कोरोनात जाण्यासाठी, यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत. त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते विसरले. सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या 5 वर्षात कधीही करू. म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम, जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात जाऊ. एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असतो. तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा. त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू कडू तयार आहे. जनतेचं काय भलं होणार आहे ते त्यांचं भलं होणार आहे. आणि राष्ट्रवादी कधी अलग होती मला एक सांगा. पवार साहेब आणि अजितदादा अलग होते असं शक्य आहे का? ते एकत्रच होते. आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते, तसे ते एकत्रच होते. आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले काय? सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे? मला आता ते काळ्या मशिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले. काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे. ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले. जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तर त्यांनी लढावं. स्थानिक स्वराज्य चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. गट पडत नाही असं नाही आहे, तुमच्यातही गट आहे, गट नाही आहे असं नाही आहे, पण ते गट निवारले गेले पाहिजे. सामान्य माणसासाठी गट सोडून तू उभा राहायला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. गट पडल्याची चिंता नाही, त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र होऊन सगळे लढेल, ताकदीनं लढेल आणि निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे. आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा निश्चित नाही आहे. जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या ठिकाणावरून आपण तशा पद्धतीने जाऊ. आपली कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे, त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल, मोठा होईल. मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यात भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहे. त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही. आणि दाढीवाला भारी पडलाच होता, आता हा दाढीवाला भारी पडेल. आज तर पुऱ्या महाराष्ट्रातच वर्चस्व आहे. आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा, मी सांगतोय सोलापूर असेल, लातूर असेल, आता आमची लातूरमध्ये नगरपालिका आहे, पूर्ण सत्ता आमच्याजवळ आहे साकूरला. त्याच्यानं ते अमरावतीपुरतं मर्यादित ठेवता येणार नाही. सगळ्या इकडे लढू. माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढतात हे फार महत्त्वाचं. आमचं जे लक्ष आहे ते लक्ष खरं तर घेण्यासाठी आम्ही हे लढाई लढू. पक्षांना सोबत घेऊ ना जशी भाऊ आता हा मोठा खरं तर चिंतेचा विषय आहे. युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अतिरेक्याच्या संदर्भात, ते काश्मीरच्या संबंधित नव्हतं. मुळात अतिरेक्याने वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि म्हणजे हा विषय ट्रम्प काश्मीरवर घेऊन जात असतो.
तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होतं, जेवढे मोदीजी फिरले ते आता खरं तर पैसे वसूल करावं लागेल अशी अवस्था आहे. कारण त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देशातून एखाद्या देशानं तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता. जसं चायनानं, चीननं आम्ही पाहिजे, पाकिस्तानने उघडपणे पाठिंबा दिला, पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही. आमचं विदेशी धोरण यावरून किती फेला हे स्पष्ट दिसतं. मोदीजींना आम्हाला विनंती आहे की फिरा जरूर, पण आपले लोक करून घ्या. जसं हिंदुस्थान जिंकला तसं जे जिंकायला पाहिजे होतं, पण तसं काही दिसलं नाही. पैसा परत केला पाहिजे.